नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपल्यासोबत डॉक्टर अनिरुद्ध वनकर साहेब आहेत। एक शिवछत्रपती शिवाजी महाराजांपासून ते फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचारावर आतापर्यंत लाखो सभा गाजवलेल्या आणि एक चांगले गायक पूर्ण देश या व्यक्तीकडं सातत्यानं आशेनं पाहतो असं नेतृत्व काँग्रेस पार्टीचं महाराष्ट्राचे मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आज त्यांना पद बहाल झालेलं आहे। त्यांची पदग्रहण सोहळा 29 तारखेला मुंबई इथे होणार आहे। ते चालता 29 ना 25/6/2026 रोजी मुंबई येथे त्यांचा पदग्रहण सोहळा बहाल होणार आहे। आणि आता ते धाराशिवच्या या कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी आले होते। आपण त्यांचं बरेचशा कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन ऐकले। जाता जाता त्यांची बाईट, त्यांची मुलाखत आणि नेमकं ते मागासवर्गीय समाजासाठी नव्हे तर पूर्ण काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी काय करणार आहेत या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिरुद्ध वनकर साहेब। वनकर साहेब, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू। आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्र आपल्याकडं आशेनं पाहतो आहे आणि आज प्रदेश अध्यक्ष म्हणून काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्याकडं पद बहाल झालेलं आहे। काय हेतू काय आहे महाराष्ट्रामध्ये या मागासवर्गीय समाजासह सगळ्या समाजातल्या कार्यकर्त्याला पोटाशी धरून काँग्रेसमध्ये आणण्याची भावना तुम्ही व्यक्त केली, काय वाटतं तुम्हाला? काँग्रेसने जे केलं ते इतरांनी लुटलं। काँग्रेसने जे दिलं ते प्रत्येकाला माहिती आहे। त्यांची यादी इतकी मोठी आहे। मग 2014ला आलेलं मोदींचं सरकार, हे लुटारू सरकार, यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर या देशामध्ये काँग्रेस हे काँग्रेसच आहे। आणि म्हणून काँग्रेसमध्ये सर्व जातीची माणसं एका झाडात पक्षाप्रमाणे घरटं करून राहतात। तो इतिहास या देशाला असताना प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून मतांची विभागणी होऊ नये आणि जातीयवादी मनुवादी पक्ष म्हणून या देशामध्ये BJP सत्तेवर पुन्हा येऊ नये आणि एका कमी असलेल्या लोकसंख्येच्या माणसाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा देशाचे प्रधानमंत्री म्हणून पुन्हाच ते देशात येऊन मनुवाद आणि मनुस्मृती या देशामध्ये आणू नये, यासाठी माझ्यासारखा हा मागासवर्गीय विभागाचा अध्यक्ष म्हणून मैदानात उतरून काम करतो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच म्हणाले की काँग्रेस हे जळतं घर आहे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले। असा कांगावा या देशामध्ये होतो का बाबासाहेब आंबेडकर म्हणाले? हे नेमकं काय क्लॅरिफिकेशन करणार? ती त्यावेळची परिस्थिती होती। बरं, काँग्रेससोबत बाबासाहेब आंबेडकरांचे मतभेद होते। बाबासाहेब आंबेडकरांचं आणि काँग्रेसचं किंवा गांधीजींसोबतचं मनभेद नव्हतं। करेक्ट। त्यावेळेस त्यांनी काँग्रेस हे जडतं घर म्हटलं। पण बाबासाहेब आंबेडकरांचं अजून एक कोटेशन आहे, RSS हे विषारी झाड आहे। हे कोणी सांगत नाही। आता जडत्या घरावर पाणी टाकून कधीतरी काही वस्तू वाचवता येतील, विषारी झाड आहे। त्या झाडातल्या फांद्या, सावली आणि तिथे जाणारी सगळी माणसं संपून जात असतील, हे बाबासाहेबांचं वाक्य कोणी सांगितलं नाही, त्याचं काय? म्हणून बाबासाहेबांच्या काँग्रेस हे जडतं घर हे या वाक्याच्या पेक्षाही RSS ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर संविधान देतात तेव्हा RSSची आणि संघाची माणसं म्हणतात की आता काय हे संविधान कुत्र्या मांजरांना पाहिजे, त्यांना समानता हवी आहे कुत्र्या मांजरांना, अशा म्हणणाऱ्या संघांच्या माणसाच्या विरोधात आज माझ्यासारखा एक लढवय्या कलावंत आणि महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करताना आनंद वाटतो आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जळतं घर आहे, पण त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला काँग्रेसने मंत्रिमंडळात घेतलं आणि तिथून राज्यघटना लिहिण्याचं काम केलं असं तुम्ही म्हणाला। आता जर बाबासाहेबांना प्रवेश दिला नसता तर राज्यघटना लिहिली असती का, असा एक प्रश्न तुम्ही उपस्थित केला। खरंच काँग्रेसनं एवढं मागासवर्गावर प्रेम केलं आहे का, काय म्हणाले याच्यावर? बाबासाहेब आंबेडकरांनाही
संधी हवी आहे आणि काँग्रेसलाही विद्वान असलेल्या माणसाकडे जायचं आहे. काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांकडे जायचं आहे आणि बाबासाहेबांकडे आलेली संधी शोधून घ्यायची आहे, टिपून घ्यायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान जगात नाहीत. संविधान जर या देशात लिहिलं जातं आहे, म्हणून काँग्रेसचं ते आमंत्रण बाबासाहेबांनी स्वीकारलं. ते उपकार नाही आहेत. बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस जगातच नाही आणि भारतातच नाही संविधान लिहिणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे, कारण त्यांनी 13 समितीमध्ये मुख्य कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्याला सलाम ठोकून संविधान फक्त बाबासाहेबच आंबेडकर लिहू शकतात आणि म्हणून काँग्रेसने आमंत्रण दिलं, बाबासाहेबांनी स्वीकारलं, संपला विषय. राहुल गांधींचं आत्ताचं स्वप्न पूर्ण दीन दलित मागासवर्गीय सर्व 3,800 जातीला एकत्र करण्याचं स्वप्न आहे असं तुम्ही म्हणालात. तुम्ही कशा पद्धतीनं या काँग्रेसला हे लोक जोडणार आहेत? काँग्रेसची अडल अशी, काँग्रेसचा सर्वधर्म समभाव, काँग्रेसने केलेलं कार्य आणि या देशामध्ये आता जो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, जातीजातीचे प्रश्न आहेत, रोजगार आणि कामं आलेत की हिंदू मुसलमान ते सांगतात, लोकांना ते समजायला लागलं आणि म्हणून समजत आहे लोकांना. तेव्हा राहुल गांधीजी म्हणत आहेत की तुम्ही समजून घ्या आणि देश तुमच्या ताब्यात घ्या. सिम्पल सायलॉजिक, ऑटोमॅटिकली लोक जोडत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे लोक भाजपामध्ये चाललेत, RSS संघटनेमध्ये चाललेत आणि तेच लोक सांगतात की काँग्रेस हे जळतं घर आहे म्हणून आम्ही इकडे जातो. अशा लोकांना तुम्ही काय बोला? स्वतःच्या स्वार्थासाठी चाललेत. त्यांना असं वाटते की बाबा मला आमदार बनायचं आहे, खासदार बनायचं आहे, संविधान गेलं खड्ड्यात, त्यांच्याशी मला काय लेनदेन आहे. आणि म्हणून ती माणसं स्वतःचं भलं करण्यासाठी भारतीय जनता पार्टीसोबत चालले आहेत. स्वतःचं भलं, फक्त स्वतःचं, मी माझं भलं, संपलं. काँग्रेसकडं आपल्या मागासवर्गीय लोकांना वळवण्यासाठी दीनदलित आणि शेवटच्या स्तरापर्यंत न्याय न मिळालेल्या लोकांना काँग्रेसकडून न्याय मिळत आहे, म्हणून तुम्ही काय करणार आहे? मी मैदानात उतरलो आहे, घराघरात जाणार आहे. कार्यक्रम आहेत. महात्मा फुल्यांची 20 वर्ष आहे. संविधानाचे 75 वर्ष संपलेले आहेत. चौदार तळ्याचं 100 वर्ष सुरू झालं. मनुस्मृती दहनला 100 वर्ष पूर्ण झालेत. या सगळ्या पूर्ण होत आहेत. या सगळ्या घटनांचा कार्यक्रम मागासवर्गीय अंतिम लोकांपर्यंत, वंचित लोकांपर्यंत नेणे, पोहोचवणे, विचार मांडणे, संगोष्ठी घेणे, परिसंवाद घेणे, कॅडर कॅम्प घेणे, कार्यक्रम राबवणे, सगळ्या नेत्यांना सांगणे आणि एक मुख्य कार्यक्रम हाती घेणार आहोत. हे अनुसूचित जाती के लोगो BJP छोडो. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न. आज धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मांना काँग्रेसच्या वतीनं काय आवाहन करणार आहे? एकत्र या. काँग्रेसचं आता भविष्य आहे. 2029ला काँग्रेस सत्तेवर येते आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे मोठे भाऊ म्हणून काँग्रेसच होणार आहे आणि या देशात काँग्रेसच इंडिया आघाडी अलायन्समध्ये बाशी मारणार आहे. संविधानाच्या सोबत काँग्रेसच आहे आणि म्हणून आपण सर्वांनी काँग्रेसमध्ये यावे हेच आव्हान आहे. हे आहेत डॉक्टर अनिरुद्ध वनकर साहेब. पूर्ण महाराष्ट्रातल्या हे नाही तर देशातल्या सर्व जाती धर्मांनी काँग्रेसकडे वळा. 2029ला काँग्रेस या देशाचे पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे असं त्यांचं आव्हान आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर होतीलच, पण भारताचे पंतप्रधान राहुल गांधी होणार आहेत. अरे भटकत जाणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी RSSकडे न जाता काँग्रेस संविधानाचा आधार आहे. काँग्रेस संविधान बदलू देणार नाही. संविधान बदलणाऱ्या RSS आहे, त्याला रोखा आणि काँग्रेसकडे वळा अशा पद्धतीचं आव्हान डॉक्टर अनिरुद्ध वनकर साहेबांनी केलेलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा समाज काँग्रेसकडे कशा पद्धतीने वळणार आहे तेच येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.